नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। म्हैसाळ येथे बस पलटी झाल्याने 21 जखमींना शासकीय रुग्णालय मिरज येथे उपचारार्थ दाखल करण्यात आलं। शिवजयंतीनिमित्त राहुल गांधींनी श्रद्धांजली वाहिल्यानं वादाला तोंड। सावरकरांचा अपमान करणाऱ्यांची आता शिवरायांपर्यंत मजल। भाजपासह शिंदे यांच्या शिवसेनेचा जोरदार हल्लाबोल। महाविकास आघाडीत एकनाथ शिंदे ज्युनियर होते म्हणून मुख्यमंत्री पदाची संधी हुकली। 5 वर्षांनंतर संजय राऊतांचा गौप्यस्फोट। शिंदे चालणार नाही तशी शरद पवार आणि अजितदादांची भूमिका होती, संजय राऊतांचा दावा। ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी ठाकरेंची शिवसेना सक्रिय। सर्व नेत्यांचे शिवसेना भवनात दर मंगळवारी होणार आढावा बैठक। नाराजांची बाजू समजून लवकरच संघटनात्मक बदल करण्याचा मानस। मंत्रिमंडळाच्या बैठकीआधीच अजेंडा लीक करणाऱ्यांची खैर नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचा सज्जड दम, तर ठाकरे सरकारचा अजेंडा लीक करणारेच तुमच्या मंत्रिमंडळात, संजय राऊतांचा टोला। तारीख नसलेल्या कृषी विभागाच्या पत्रावर सही करून 200 कोटींची रक्कम अदा करण्याचे मुंडेंचे निर्देश। अंजली दमानिया यांचा नवा आरोप, तर धनंजय मुंडे भ्रष्ट माणूस, दमानिया यांची टीका। चंद्रशेखर बावनकुळे धसांचे बॉस, त्यांनीच धसांना ट्रॅपमध्ये पकडलं का, संजय राऊतांचा संशय। सर्व शिवसेना नेते लवकरच मस्साजोगला जाणार असल्याची राऊतांची माहिती। मुंडे धस भेटीमुळे देशमुख हत्या प्रकरणाच्या चार्जशीटमध्ये छेडाछेडीची शक्यता। मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप, भेटीसाठी भाजपनं धसांवर दबाव टाकल्याचा दावा। राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह। किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा। मर्दानी खेळाने वेधलं लक्ष। राजकोट किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या नव्या पुतळ्याची पायाभरणी संपन्न। पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पायाभरणी। माजी मंत्री दीपक केसरकरही उपस्थित। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।